गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आतापर्यंत आपण पहिले 3 टॉपिक अभ्यासलेले आहेत. या 3 टॉपिकमध्ये विपणन मिश्राचे जे 4 घटक आहेत, ते 4 घटक अभ्यासल्यानंतर प्रत्येक जो घटक आहे विपणन मिश्रमधला, त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. चौथ्या टॉपिकमध्ये प्लेस आणि प्रमोशन या 2 घटकांचा विचार त्या ठिकाणी करण्यात येतोय. त्यामध्ये प्लेस मिक्स आणि प्रमोशन मिक्स. प्लेस मिक्सला डिस्ट्रिब्युशन मिक्स असं देखील म्हटलं जातं. तर साधारणपणे 2 संकल्पना या प्रकारामध्ये शिकायच्या असून पहिली संकल्पना प्लेस मिक्स आहे. ही संकल्पना आपण शिकूयात. बघा, स्थलमिश्र किंवा प्लेस मिक्स. बरोबर. तर कुठपर्यंत झालंय आपलं तेवढं फक्त सांगू शकाल तुम्ही? हां. वितरणाचे जे मार्ग आहेत ना, म्हणजे प्लेस मिक्स, तर ग्राहकोपयोगी हॅलो सर. वस्तू. हां, हां. हां बेटा बोल. वितरण मार्ग. ओके. हां. वितरण मार्गांचे प्रकार जे होते ते ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी आणि औद्योगिक वस्तूंसाठीचे ते कॉमन प्रकार पाहिले. त्यानंतर ओके, म्यूट करा आता स्वतःला. घे गो. थांब. गोडसे बेटा म्यूट करा. ठीक आहे. उत्पादकांसाठी असलेले उपभोग्य वस्तूंसाठीचे आणि औद्योगिक वस्तूंसाठीचे वितरण मार्ग कोणते आहेत? तर प्रत्यक्ष वितरण मार्ग आणि अप्रत्यक्ष वितरण मार्ग आपण अभ्यासलेत. प्रत्यक्ष वितरण मार्गांमध्ये उत्पादक स्वतः आपल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवितात. त्याला प्रत्यक्ष वितरण म्हणायचंय. आणि अप्रत्यक्ष वितरण मार्गांमध्ये ग्राहक हे इतरांच्या मदतीने, मध्यस्थांच्या मदतीने, प्रतिनिधींच्या मदतीने, व्यापारी अभिकर्त्यांच्या मदतीने आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवितात. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे उपभोग्य वस्तूंसाठीचे वितरण मार्ग. 5 वितरण मार्ग पाहिलेले आहेत, की ज्या वस्तूंचा उपभोग घेऊन त्या वस्तू नष्ट होतात. त्याला उपभोग्य वस्तू असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर त्या वितरण मार्गांची पुरेशी माहिती आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर रोल नंबर 20 कोण आहे? गोडसे मेघा बेटा. कशासाठी रोल नंबर आता नंतर ऍड करतायत? डिस्टर्ब नका करू आता. त्यानंतर औद्योगिक वस्तूंसाठीचे वितरण मार्ग आपण अभ्यासले. त्यामध्ये 4 मार्गांचा अभ्यास प्रामुख्याने या ठिकाणी केलेला आहे. तर हे 4 मार्ग उत्पादक, प्रतिनिधी, घाऊक व्यापारी आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक. मेघराज साळवे बेटा, तुम्हाला तुमचा मोबाईल म्यूट करता येत नाही का? एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुम्हाला? ठीक आहे. तर औद्योगिक वस्तूंचा ग्राहक म्हणजे उद्योग संस्था, त्याला ग्राहक या ठिकाणी म्हटलेला आहे. तर त्या वितरण मार्गांचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण यापुढे शिकणार आहोत वितरण मार्गांच्या निवडीवर प्रभाव टाकणारे घटक किंवा परिणाम करणारे घटक. प्रभाव टाकणारे, इथे आपण प्रभाव टाकणारे हा शब्द प्रयोग ऍड करू शकतो. प्रभाव टाकणारे किंवा परिणाम करणारे घटक. फॅक्टर्स अफेक्टिंग किंवा इन्फ्लुएन्सिंग सिलेक्शन ऑफ चॅनल्स. तर आपण पाहतो की प्रत्येक व्यवसायासाठी सुयोग्य अशा वितरण मार्गाची निवड करणं अपेक्षित आहे. जर सुयोग्य वितरण मार्ग निवडला नाही तर उत्पादकांचं अंतिम उद्दिष्ट नफा प्राप्तीचं किंवा वस्तू वितरणाचं पूर्ण होणार नाही. आणि म्हणून योग्य वितरण मार्गाची निवड करायची आहे. तर अशा निवडीवर कोणकोणते घटक प्रभाव टाकतात, त्या घटकांचा विचार आपण प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहोत. तर यामध्ये म्हटलं वितरण मार्ग निवडताना वस्तूचा प्रकार कोणता आहे, ग्राहकांचा प्रकार कोणता आहे, त्यानंतर उत्पादकाची आर्थिक क्षमता किती आहे, स्पर्धकांनी स्वीकारलेला वितरण मार्ग कोणता आहे यापूर्वीचा, म्हणजे कोणत्या वितरण मार्गाला स्पर्धकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद लाभलेला आहे, बाजारपेठेचे स्वरूप आणि व्याप्ती कशी आहे, त्यानंतर खरेदीदारांच्या सवयी काय आहेत खरेदीच्या, त्यानंतर वितरण खर्च किती येतो आणि पर्यायी वितरण मार्ग कोणकोणते आहेत, या सगळ्याचा विचार करूनच सुयोग्य असा वितरण मार्ग लक्षात घेतला जातो. तर असा मार्ग निवडताना कोणकोणते घटक प्रामुख्याने लक्षात घेतले जातात, आपण वन बाय वन बघूयात. पहिला घटक आहे ग्राहकांची संभाव्य क्षमता. म्हणजे वितरण मार्ग निवडत असताना सुरुवातीला किती ग्राहकांची संख्या आहे, किती ग्राहकांसाठी आपण वस्तू वितरित करणार आहोत, हे समजावून घेणं त्या ठिकाणी अपेक्षित ठरतं. त्यानंतर प्रत्येक ग्राहकाकडून येणाऱ्या मागणीचे प्रमाण. जरी ग्राहकांची संख्या किती आहे हे समजावून घेतलं तरी देखील
तो ग्राहक वारंवारपणे त्या वस्तूची मागणी करणार आहे का? त्या वस्तूची खरेदी करणार आहे का? याचाही विचार करावा लागतो. त्यानंतर मागणी व पुरवठा यांचा कालावधी व प्रमाण. ग्राहकांनी वस्तूची मागणी केल्यानंतर त्या ग्राहकांना त्या वस्तूचा पुरवठा किती वेळेत करता येऊ शकतो आणि किती प्रमाणात त्या वस्तू पुरवल्या जाऊ शकतात, याचाही विचार करणं अपेक्षित ठरतं. त्यानंतर विक्रेत्यांची संख्या. वितरण मार्ग निवडत असताना मध्यस्थांची किंवा विक्रेत्यांची संख्या किती असणार आहे किंवा किती असावी याचाही विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित ठरतं. त्यानंतर विक्रेत्याचे कमिशन आणि वेतन. बघा, जेव्हा उत्पादक आपला माल विक्रेत्यांच्या हाती देतात आणि रिकामे होतात, मग तिथून पुढे एक विक्रेता दुसऱ्या विक्रेत्याकडे, दुसरा विक्रेता पुढच्या विक्रेत्याकडे आपला माल सुपूर्द करत असतो. अशा वेळेला त्या विक्रेत्यांचं, मध्यस्थांचं कमिशन किती असणार आहे? किंवा काही लोक विक्रेते जर नियुक्त केले असतील, तर त्यांचं वेतन किती असणार आहे? याचाही विचार वितरण मार्ग निवडताना निश्चितपणे केला जातो. त्यानंतर विक्रेत्यांचं व्यवस्थापन व प्रवास खर्च. बघा, विक्रेते हे वस्तूच्या विक्रीसाठी सातत्याने अ, संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो खर्च येतो किंवा त्यासाठी जो व्यवस्थापनविषयक खर्च करावा लागतो, म्हणजे मीटिंग आयोजित करणं, त्यानंतर चहा नाश्त्याचा खर्च असेल, बैठक व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात. तर त्यासाठी किती खर्च येतो वितरण मार्ग निवडत असताना, हेही पाहणं अपेक्षित आहे. सामग्री हाताळण्याचा खर्च. वस्तूचा प्रवास होत असताना वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत असताना ती वस्तू सुयोग्य स्थितीमध्ये, म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये ग्राहकाच्या हातात मिळाली पाहिजे. त्यासाठी वस्तू हाताळणी किंवा सामग्री हाताळणी अतिशय योग्यरित्या करावी लागते. त्या वस्तूचं संमिश्रण, पॅकिंग खूप छान करावी लागते. म्हणजे त्या वस्तूला संरक्षण प्राप्त करून देईल अशा प्रकारचं पॅकिंग करावं लागतं. किंवा जी बांधणी आहे, त्या वस्तूची हाताळणी करण्यायोग्य त्या वस्तूची बांधणी त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे त्यासाठीचा जो खर्च आहे, तो त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे वितरण मार्ग ठरवत असताना. म्हणजे त्या वस्तूचं वितरण रस्त्याच्या मार्गाने होणार आहे की अ, समुद्रमार्गे होणार आहे, यावर देखील त्या वस्तूची बांधणी किंवा हाताळणी अवलंबून असते आणि त्यासाठी येणारा खर्च किती असतो हे त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर वाहतूक खर्च आणि गुंतवणूक खर्च. त्या वस्तूची उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पाठवणी करत असताना किती खर्च येणार आहे वितरण मार्ग निवडल्यानंतर आणि त्या वस्तूसाठी एकूण किती खर्च केलेला आहे, यानुसार त्या वस्तूच्या वितरणाचा मार्ग निवडला जातो. विल्यम लेजर यांनी वितरण मार्ग निवडण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे, ती पुढील प्रमाणे. बघा, विल्यम लेजर काय म्हणतात, वितरण मार्ग निवडत असताना काय-काय केलं पाहिजे? तर आपण बघतोय, वितरण मार्गाशी संबंधित घटकांचे मूल्यमापन. आता हे जे घटक तुम्ही अभ्यासलेत, काय? की हे सगळं पाहिलंय. संभाव्य ग्राहकांची संख्या आहे, ग्राहकांची मागणी आहे किंवा पुरवठा किती वेळेत केला जाऊ शकतो, विक्रेत्यांची संख्या किती आहे, मध्यस्थांचं कमिशन किती असणार आहे, व्यवस्थापन आणि प्रवास खर्च किती असणार आहे. या सगळ्या बाबतीत काय केलं पाहिजे? या संपूर्ण घटकांचे मूल्यमापन केले पाहिजे. मूल्यमापन करणे म्हणजे काय? तर ते घटक कितपत फायद्याचे आहेत, की तोट्याचे आहेत, हे एकमेकांशी कंपेअर करणं. मूल्यमापन म्हणजे तपासणी. फायदे किती आहेत, तोटे किती आहेत, हे त्या ठिकाणी समजून घेणं. म्हणजे वितरण जे मार्ग आहेत, वितरण मार्गाशी संबंधित जेवढे घटक असतील, त्या सगळ्यांचं मूल्यमापन करणं अपेक्षित आहे. म्हणजे तो वितरण मार्ग योग्य आहे की अयोग्य, याची शहानिशा करणे. याला म्हणतात वितरण मार्गाशी संबंधित घटकांचे मूल्यमापन करणे. नंतर वितरण मार्गातून निर्माण होणाऱ्या मागणीचे निर्धारण. वितरण मार्ग निवडल्यानंतर किती प्रमाणात मागणी निर्माण होऊ शकते हे ठरवायचं आहे. विल्यम लेजर काय म्हणतायत, की वितरण मार्ग स्वीकारल्यानंतर किंवा त्याची निवड केल्यानंतर किती प्रमाणात मागणी निर्माण होऊ शकते, हे सुरुवातीलाच ठरविलं जातं किंवा त्याविषयीचा विचार केला जातो. त्यानंतर स्पर्धकांच्या वितरण मार्गांचे मूल्यांकन करणे किंवा मूल्यमापन करणे. मूल्यांकन करणे हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी जास्त उचित ठरतो. त्याचं कारण, की स्पर्धकांचा वितरण मार्ग हा कोणत्या बेसचा आहे, कोणत्या लेव्हलचा आहे आणि मग आपला वितरण मार्ग कसा असला पाहिजे, यासाठी स्पर्धकांच्या वितरण मार्गांचं त्या ठिकाणी मूल्यांकन केलं जातं. ते मार्ग जे आहेत स्पर्धकांनी स्वीकारलेले कितपत यशस्वी झालेले आहेत, कितपत त्यापासूनचा फायदा स्पर्धकांना मिळालेला आहे आणि म्हणून संबंधित वस्तूचे उत्पादक काय करतात, आपल्या उत्पादनासाठी देखील स्पर्धकांच्या
वितरण मार्गासारखाच वितरण मार्ग निवडता येईल का, यासाठी काय करतात, स्पर्धकांच्या मार्गांचं मूल्यांकन करतात, तपासणी करतात. त्यानंतर पर्यायी मार्गांचे मूल्यांकन करणे. वितरण मार्ग निवडत असताना अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध असतात. मग आता तुम्ही पाहिलेत औद्योगिक वस्तूंविषयीचे वितरण मार्ग, ग्राहकोपयोगी वस्तूंविषयीचे वितरण मार्ग. मग त्या सगळ्या मार्गांपैकी हे जे मार्ग तुम्ही वरती पाहिलेले आहेत, हे मार्ग, हे 8 मार्ग आहेत, बरोबर? तर हे मार्ग, आता हे पर्यायी वितरण मार्ग आहेत, बरोबर? यातून नेमक्या पहिल्या वितरण मार्गाची निवड करायची आहे, की दुसऱ्या वितरण मार्गाची निवड करायची आहे, की तिसऱ्या वितरण मार्गाची निवड करायची आहे? यासाठी हे सगळे पर्यायी वितरण मार्ग जे आहेत ना, या सर्व वितरण मार्गांचं मूल्यमापन केलं जातं किंवा पर्यायांना एकमेकांशी कंपेअर केलं जातं. बघा, पर्यायी मार्गांचे मूल्यमापन करणे. उपलब्ध असलेल्या वितरण मार्गांतून सर्वात सोयीस्कर, सर्वात फायदेशीर कोणता वितरण मार्ग आहे, हे त्या ठिकाणी ठरवण्याचं काम केलं जातं. उपभोगांच्या प्रकारांचे विश्लेषण करणे. बघा, या ठिकाणी उपभोग्य वस्तूंच्या बाबतीत असेल, तर कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत, याविषयीचा विचार करून त्या संपूर्ण बाबींचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. त्यानंतर योग्य वितरण मार्गाचे विश्लेषण करणे. आता उपलब्ध सगळ्या पर्यायांमधून एखादा विशिष्ट मार्ग निवडायचा आहे, असं जर ठरवलं, तर निवडलेला वितरण मार्ग जो आहे, की ज्याला आपण योग्य वितरण मार्ग म्हणतो, त्या वितरण मार्गाचं विश्लेषण करायचं. म्हणजे त्या मार्गाविषयीची संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे. बारकावे लक्षात घ्यायचे आहेत आणि तो वितरण मार्ग कसा आपल्यासाठी सोयीस्कर असणार आहे, या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि मग सर्वात शेवटी सर्वोत्तम वितरण मार्गाची निवड करणे. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सर्व पर्यायी मार्गांचं मूल्यमापन केलं, स्पर्धकांच्या वितरण मार्गाचं मूल्यमापन केलं, सगळी माहिती गोळा केली वितरण मार्गांविषयीची आणि त्यातून एक सर्वोत्तम वितरण मार्ग त्या ठिकाणी निवडला, म्हणजे योग्य प्रकारच्या वितरण मार्गाची निवड झाली, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. आता बघा, वितरण मार्गाच्या निवड प्रक्रियेचे जे स्पष्टीकरण आहे, ते आपल्याला सांगता येईल. बघा, आपण जे हे घटक पाहिलेत, हं, विल्यम लेजर यांनी सांगितले 7 घटक आहेत, त्यांचं स्पष्टीकरण. आता आपण जसं पाहिलंय, तसं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. वितरण मार्गाची निवड करताना मार्गाशी संबंधित घटकांचे मूल्यमापन करणे म्हणजे महत्त्वाचे असते, असे विल्यम लेजर यांनी सांगितले. यामध्ये उत्पादन पद्धती, बाजारपेठ, स्पर्धकांचे उत्पादन व वितरण व्यवस्था, ग्राहकांचे गुणधर्म, वितरणाचे उपलब्ध मार्ग व साधने, तांत्रिक ज्ञान, बाजारातील सध्याची व संभाव्य स्थिती, मध्यस्थांना मिळणाऱ्या सवलती वगैरे घटक वितरण मार्गाशी संबंधित असतात. म्हणजे बघा, वितरण मार्गाशी संबंधित असलेले बाजारपेठेतले सगळे घटक, मग त्या उत्पादन पद्धती असतील, बाजारपेठ असेल, स्पर्धक उत्पादन असतील, स्पर्धकांची वितरण व्यवस्था असेल, बाजारपेठेतील ग्राहकांचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये आणि वितरण मार्ग, तांत्रिक ज्ञान, इतर साधने, या सगळ्या बाबी वितरण मार्गाशी संबंधित असतात. या सगळ्या घटकांचं काय करायचंय? मूल्यमापन करायचंय. दुसरा घटक आहे वितरण मार्गातून निर्माण होणाऱ्या मागणीचे निर्धारण. आता जे वितरण मार्ग आहेत, ते स्वीकारल्यानंतर किती प्रमाणात मागणी निर्माण होऊ शकते? तर त्या संदर्भात म्हटलं, या टप्प्यात वितरण मार्गातून निर्माण होऊ शकणाऱ्या मागणीचे निर्धारण केले जाते, म्हणजे अंदाज घेतला जातो. आता वितरण मार्ग स्वीकारायचा आहे, त्यातून मागणी आली तर पुरवठा करायचा आहे वस्तूंचा, ग्राहकांना वस्तू विकायच्या आहेत, हे भविष्यामध्ये. पण तत्पूर्वीच मागणीचं निर्धारण करायचंय, म्हणजे मागणी किती प्रमाणात निर्माण होऊ शकते हे ठरवायचंय. आणि हे अगोदर ठरवलं, आपण भविष्य काळाविषयी वर्तमान काळात जेव्हा निर्णय घेतो, त्याला अ, अंदाज म्हणतो, पूर्वानुमान म्हणतो. भविष्याविषयीचा पूर्वानुमान या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. म्हणून त्याला अंदाज असं म्हटलं जातं. विविध वितरण मार्गांतून निर्माण होणारी मागणी व तिच्या मर्यादा, तसेच या मागणीस प्रभावित करणाऱ्या घटकांचेही बारकाईने या ठिकाणी विश्लेषण केले जाते. म्हणजे भविष्यामध्ये जी मागणी निर्माण होऊ शकते, त्या मागणीचा विचार केला जातो किंवा मागणी निर्माण होण्यावर काही मर्यादा येऊ शकतात. म्हणजे मागणी कमी पण होऊ शकते. तर त्या बाबीत लक्षात घेतल्या जातात आणि जे घटक मागणी आणि पुरवठ्याचे रिलेटेड असतात, त्या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे मागणी ठरवली आहे, पण मागणी ठरवत असताना प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स, म्हणजे फायदे कोणते होणार आहेत आणि तोटे कोणते होणार आहेत. ग्राहक वस्तू केव्हा स्वीकारणार आहेत आणि केव्हा वस्तू नाकारणार आहेत, याचा विचार देखील वर्तमान काळातच करावा लागतो, भविष्य काळाचा विचार करत असताना. त्यानंतर तिसरा घटक
विल्यम लेजर यांनी सांगितलेलं आहे, स्पर्धकांच्या वितरण मार्गांचे मूल्यांकन करणे. बघा, स्पर्धकांनी सद्यस्थितीला जे वितरण मार्ग निवडलेले आहेत त्याचे फायदे, तोटे, मर्यादा आणि निर्माण होणाऱ्या समस्या याचं देखील विश्लेषण त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. जेव्हा एखादा विशिष्ट उत्पादक आपल्या वस्तूसाठी एका प्रॉपर वितरण मार्गाची निवड करू इच्छितो, तेव्हा त्याला त्या स्पर्धकांच्या वितरण मार्गांचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. म्हणजे त्याला इतरांच्या अनुषंगाने अनुभव येणं अपेक्षित आहे. इतरांना काय अनुभव आलेला आहे, तो देखील अ, उत्पादकांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे. नंतर पर्यायी मार्गांचे मूल्यांकन. आपण जसं पाहिलं, की कोणकोणते पर्यायी मार्ग आहेत. मग कोणता मार्ग स्वीकारल्यानंतर त्याचा काय फायदा होऊ शकतो किंवा कोणता अडथळा येऊ शकतो, या संदर्भात विविध प्रकारची सांख्यिकीय माहिती आणि लेखातंत्र वापरली जातात आणि त्यातून विशिष्ट असा वितरण मार्ग निवडण्याचं काम केलं जातं. पर्यायी मार्गांचे मूल्यांकन करताना काय केलं जातं? सांख्यिकीय माहितीचा वापर केला जातो किंवा लेखातंत्रांचा वापर केला जातो. गणिती पद्धतीचा वापर त्या ठिकाणी पर्यायी मार्गांचं मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. त्यानंतर उपभोक्त्यांच्या प्रकारांचे विश्लेषण. बघा, आपल्या उत्पादनासाठी कोणते ग्राहक लाभणार आहेत, त्यांचे गुणधर्म काय-काय आहेत, त्यासाठी त्यांचा उपभोक्त्याचा प्रकार, मग तो अ, वस्तूचा उपभोग घेणारा आहे म्हणजे उपभोक्ता आहे की औद्योगिक ग्राहक आहे. स्त्री, पुरुष, बाल ग्राहक, शहरी किंवा ग्रामीण ग्राहक, तसेच सुशिक्षित आणि अशिक्षित ग्राहक व त्यांची संख्या, त्यांच्या खरेदीच्या सवयी, त्यांच्या खरेदीच्या पद्धती आणि उत्पादनाबद्दलच्या अपेक्षा आणि त्यांना वस्तू केव्हा अपेक्षित आहे, या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी लक्षात घेतला जातो वितरण मार्ग निवडताना. त्यानंतर 6 विल्यम लेजर यांनी सांगितले, की योग्य वितरण मार्गाचे विश्लेषण करणे. जे मोजके वितरण मार्ग अधिक उपयुक्त ठरतात, असा अंदाज केल्यानंतर मोजक्या वितरण मार्गाचे अधिक सखोलपणे विश्लेषण केले जाते आणि या वितरण मार्गांच्या समस्यांचे तुलनात्मक अध्ययन केले जाते. म्हणजे सगळे वितरण मार्ग जे आहेत, त्या सगळ्या वितरण मार्गांचा सुरुवातीला अभ्यास केला जातो आणि त्यातून विश्लेषणात्मक माहिती, तुलनात्मक माहितीच्या आधारे कुठला वितरण मार्ग योग्य ठरू शकणार आहे, याविषयीचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आणि 7वा मुद्दा होता सर्वोत्तम वितरण मार्गाची निवड करणे. संभाव्य उपयुक्त अशा मोजक्या वितरण मार्गांचे बारकाईने विश्लेषण करून त्यातील सर्वोत्तम वितरण मार्गाची निवड केली जाते. या टप्प्याबरोबरच वितरण मार्गांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे कुठला वितरण मार्ग निवडायचा आहे, तर त्या संदर्भात 7 मुद्दे विल्यम लेजर यांनी दिलेले आहेत. ते अभ्यासणं आपल्याला उपयुक्त ठरतं. बरोबर? हे पहिले 8 मुद्दे आहेत, ते देखील महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर विल्यम लेजर यांनी अभ्यासपूर्वक अ, आपल्याला वितरण मार्गाच्या निवड प्रक्रियेचं स्पष्टीकरण जे आहे, ते दिलेलं आहे 7 मुद्द्यांच्या आधारे. हे स्पष्टीकरण आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता पुढचं टायटल आहे वितरण मिश्रवर किंवा वितरण मिश्र निर्णयावर परिणाम करणारे घटक. बघा, वितरण मिश्र पण तुम्ही म्हणू शकता त्याला किंवा वितरण मिश्र निर्णय देखील म्हणू शकता. येते लक्षात? वितरण मिश्र आणि वितरण मिश्र निर्णय या दोन्ही संकल्पना एकमेकांना पर्यायी अशा पद्धतीने वापरता येऊ शकतात. आता बघा, वितरण मिश्र संदर्भात जो निर्णय घ्यायचा असतो किंवा वितरण मिश्र ठरवायचं असतं, तर त्या निर्णयावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर ते घटक आहेत, पहिला घटक आहे वस्तूचं स्वरूप. म्हणजे उत्पादित वस्तू जी आहे, त्या वस्तूचं स्वरूप कसं आहे, यानुसार वितरण मिश्र संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे, याचा विचार केला जातो. त्यामध्ये बघा, उत्पादित वस्तूचे स्वरूप नाशवंत, टिकाऊ, ज्वालाग्रही, स्फोटक, घनरूप, जलरूप किंवा वायुरूप असे असू शकते. वस्तू काचेपासून, लाकडापासून, धातूपासून अशा वेगवेगळ्या कच्च्या पदार्थांपासून बनवलेल्या असतात. वस्तूच्या स्वरूपावर त्यांची हाताळणी, संग्रहण पद्धती, वाहतूक रचना ठरवावी लागते. उदाहरणार्थ, फारशी काळजी न घेता मालगाडीतून कोळसा वाहून आणता येतो, परंतु काचेचे सामान काळजीपूर्वक वाहून आणावे लागते. ज्वालाग्राही व स्फोटक वस्तू भरवस्तीत साठवून ठेवता येत नाही. वस्तूंचे स्वरूप हा वितरण मिश्रावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. उत्पादित वस्तूचं स्वरूप नेमकं कसं आहे? आता हे जे आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, त्या कोणत्या नेमक्या स्वरूपामध्ये ती वस्तू आहे? ती नाशवंत आहे, किती टिकाऊ आहे, किती ज्वालाग्राही आहे, किती घनरूप आहे, किती जलरूप आहे, किती वायुरूप आहे.
त्या वस्तूनुसार त्या वस्तूसाठी कोणत्या प्रकारचं वितरण मिश्र ठरवलं पाहिजे किंवा वितरण मिश्र ठरवावं या संदर्भात प्रामुख्याने विचार केला जातो. वितरण मिश्र म्हणजे काय? की वस्तू उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही त्या वस्तूच्या वितरणासंदर्भात जी साधनं किंवा जी प्रक्रिया करता त्याला वितरण मिश्र असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या साधनांचं मिळून जे मिश्रण तयार होतं त्याला वितरण मिश्र असं आपण म्हटलेलं आहे. तर तिथे वस्तूचं स्वरूप कसं आहे त्यावरून वितरण मिश्र ठरवलं जातं. त्यानंतर दुसरा घटक आहे गुंतवणूक. बघा. इथे जो उत्पादक आहे तो वस्तूच्या वितरणासाठी किंवा वितरण मिश्रमध्ये किती प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करू शकतो? हा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी अ, तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे. प्रत्येक बाबीमध्ये आर्थिक गुंतवणुकीशिवाय कुठलंच आउटपुट तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणून वितरण मिश्रमध्ये आर्थिक गुंतवणूक करावी लागते. तर त्या संदर्भात तिथे म्हटलंय, विपणनकर्त्याची गुंतवणूक क्षमता हा वितरण मिश्रवर परिणाम करणारा आणखी एक घटक आहे. सुरक्षित व वेगवान वाहतुकीसाठी अधिक खर्च येतो. वाहतुकीसाठी अधिक खर्च येतो. मालाचे संग्रहण करण्यासाठी देखभाल खर्च येतो. म्हणजे गोदामामध्ये वस्तू साठवून ठेवायच्या असतील, तर त्या वस्तूंची सुरक्षितता हा भाग महत्त्वाचा असतो. अ, त्या वस्तू खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी देखील खर्च येतो. पण मालातही मोठी गुंतवणूक होते. बघा, उत्पादित वस्तू उत्पादित करत असताना देखील मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी विपणनकर्त्यांना किंवा व्यवसाय संस्थेला करावी लागते. उत्पादकास थेट ग्राहकापर्यंत पोहोचणारी स्वतःची वितरण साखळी उभारायची असेल, तर मोठी गुंतवणूक करावी लागते. स्वतः विक्रेत्या उत्पादकाला स्वतः उत्पादकाला आपली वस्तू ग्राहकाच्या ताब्यात देण्यासाठी स्वतःची जर वितरण साखळी निर्माण करायची असेल, इतर मध्यस्थांकडे ती वस्तू न देता, तर त्या वितरण साखळीत सुद्धा प्रचंड खर्च येतो. ही मोठी गुंतवणूक शक्य नसेल, तर मध्यस्थांची नेमणूक करावी लागते. आणि जेव्हा उत्पादकांना स्वतःची अशी स्वतंत्र वितरण साखळी निर्माण करता येत नाही आर्थिकदृष्ट्या, न परवडणारी अशी, तर अशा वेळेला उत्पादक काय करतात? आपली वस्तू मध्यस्थांच्या ताब्यात देऊन रिकामे होतात. त्याचप्रमाणे स्वतःची गुदामे बांधण्यासाठी देखील मोठा खर्च येतो. वितरकांना किंवा उत्पादकांना वस्तू साठवून ठेवाव्या लागत असतील, तर त्यासाठी गुदामे हवी असतात. मी कालच उदाहरण सांगितलंय. एक कांद्याची चाळ शेतकऱ्याला बांधायची असेल, तर लाखो रुपये खर्च येतो. तसं उत्पादित वस्तू आणखी सेन्सिटिव्ह असतात. बरोबर? त्यांची क्वालिटी, गुणवत्ता, दर्जा अबाधित ठेवण्यासाठी वातावरणापासून त्या खराब होणार नाहीत, वातावरणाचा दुष्परिणाम त्या वस्तूंवर होणार नाही, कोणी त्या वस्तू चोरून नेणार नाही, यासाठी अतिशय सुरक्षा रक्षा व्यवस्था असलेली साठवणूक क्षमता त्या उत्पादकाकडे असणं अपेक्षित आहे. तो खर्च जर टाळायचा आहे गोदामांचा, तर गोदामे भाड्याने सुद्धा घ्यावी लागतात. वाहतूक कार्यक्षम व वेगवान हवी असेल, तर स्वतःची वाहतूक यंत्रणा उभारावी लागते. पण त्यात गुंतवणूक करायची नसेल किंवा गुंतवणूक करणं शक्य नसेल, तर खाजगी व सार्वजनिक गुंतवणुकीवर सुद्धा उत्पादकांना अवलंबून राहावं लागतं. म्हणजे उत्पादकाची गुंतवणूक क्षमता किती आहे, यानुसार विपणन मिश्र ठरत असतं. विपणन मिश्र संदर्भात निर्णय घेता येतो. जर गुंतवणूक क्षमता जास्त असेल, तर स्वतःची वितरण साखळी. जर त्याची आर्थिक क्षमता असेल, तर स्वतःची गुदामे. जर स्वतःची आर्थिक क्षमता असेल, तर स्वतःची वाहतूक व्यवस्था. पण या सगळ्या बाबींमध्ये आर्थिक क्षमता कमी असत असेल, सिद्ध होत असेल, तर अशा वेळेला इतरांच्या ताब्यात त्या वस्तू देऊन तशा प्रकारचं वितरण मिश्र उत्पादकांना स्वीकारावं लागतं. त्यानंतर बाजारपेठेचा विस्तार. बघा, उत्पादित वस्तूंची बाजारपेठ ही उत्पादकाच्या किंवा विपणनकर्त्याच्या मालाची बाजारपेठ किती विस्तृत आहे, त्यावरही विपणन मिश्रविषयक निर्णय अवलंबून असतात. जर बाजारपेठ फक्त एखाद्या राज्यापुरतीच असेल, तर व्यापक यंत्रणा उभारावी लागणार नाही. परंतु वस्तूची बाजारपेठ ग्रामीण भागात पसरलेली असेल, तर मात्र भक्कम अशी वाहतूक यंत्रणा व मध्यस्थांची योग्य साखळी आवश्यक असते. बाजारपेठ फक्त शहरी असेल, तर साखळी दुकाने उभारता येतील व सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर अवलंबून राहता येऊ शकते. म्हणजे त्या उत्पादित वस्तूची बाजारपेठ कशी आहे? ती विस्तृत आहे की कमी विस्तृत आहे? यानुसार विपणन मिश्र संदर्भात
निर्णय घेता येतो. लक्षात येतंय? बाजारपेठेच्या व्यापकतेवर किंवा विस्तारावर विपणन मिश्राचा निर्णय अवलंबून असतो. बघा, जिथे बाजारपेठेची व्यापकता कमी असेल, तिथे स्वतःची अशी व्यापक यंत्रणा उभारता येते. पण व्यापक बाजारपेठ असेल, तर स्वतःची व्यापक यंत्रणा उभारता येत नाही. म्हणजे विपणन मिश्र संदर्भात, बाजारपेठेसंदर्भात विशिष्ट निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. नंतर स्पर्धा. बाजारपेठेमध्ये असलेली स्पर्धा किंवा बाजारपेठेतील स्पर्धा असं म्हणूयात. बाजारपेठेतील स्पर्धेची तीव्रता पाहून विपणन मिश्रविषयक निर्णय घ्यावे लागतात. स्पर्धकांचा वस्तुपुरवठा कार्यक्रम असेल तर विपणनकर्त्यास स्वतःची वाहतूक यंत्रणा, संग्रहण व्यवस्था व वितरण मार्गांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. स्वतःच्या वस्तुपुरवठ्यात टंचाई निर्माण होणार नाही अशा दृष्टीने वितरण मिश्रविषयक निर्णय घ्यावे लागतात. बघा, बाजारपेठेमध्ये स्पर्धा असताना ज्या वेळेला वस्तू उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, तर त्या वस्तू त्या वेळेला उपलब्ध करून देण्यासाठीची सक्षम वाहतूक यंत्रणा त्या विक्रेत्याकडे असणं अपेक्षित आहे, उत्पादकाकडे असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जोपर्यंत ग्राहकाकडून मागणी निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या वस्तू सुरक्षितरित्या साठवून ठेवण्याची क्षमता, गोदामांची उपलब्धता त्या उत्पादकाकडे असणं अपेक्षित आहे. तर अशा वेळेला बघा, वस्तू पुरवठ्यात कुठल्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी योग्य प्रकारचं वितरण मिश्र त्या उत्पादकांना त्या ठिकाणी निर्माण करून द्यावं लागतं. जर वस्तूंची टंचाई भासू द्यायची नसेल, तर उत्पादकांना अतिशय सक्षम अशी वाहतूक यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. आणि जेव्हा ती वस्तू त्या वस्तूला मागणी निर्माण होत नाही, तेव्हा ती वस्तू एका स्वतंत्र ठिकाणी सुरक्षितरित्या साठवून ठेवण्याची व्यवस्था सुद्धा उत्पादकांना त्या ठिकाणी करावी लागते. यानुसारच तुम्हाला वितरण मिश्रविषयक एक सुयोग्य असा निर्णय घेता येऊ शकतो. याचा अर्थ काय आहे, की स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये आपली वस्तू ग्राहकांना अपेक्षित असेल, तर ती योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था उत्पादकांना करावी लागते. नंतर 5वा घटक आहे मध्यस्थांवरील परावलंबन. बघा, आपण आजही पाहतो, यापूर्वीही पाहिलेलं आहे. जे उत्पादक आहेत, त्यांना जर उत्पादनावर लक्ष केंद्रित करायचं असेल, तर ते वस्तूच्या विक्रीसाठी जास्त प्रमाणात वेळ देऊ शकत नाहीयेत किंवा त्यासाठीचं कामकाज किंवा नियोजन पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. मग अशा प्रसंगी उत्पादक काय करतात? मध्यस्थांवर अवलंबून राहतात. तुम्ही पाहताय की आज बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती ह्या प्रचंड प्रमाणात वाढतायत. त्याचं एकमेव कारण आहे की त्या वस्तू मध्यस्थांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे काय होते? वस्तूची किंमत वाढून जाते किंवा वाढते. वितरण मार्गातील मध्यस्थांवर अवलंबून राहणे कितपत सुरक्षित राहील याविषयीचा निर्णय मुख्यतः वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो. मग आपण मध्यस्थांवर अवलंबून राहावं की नाही, याविषयीचा निर्णय घेत असताना वस्तूचं स्वरूप काय आहे? ती वस्तू नाशवंत आहे का? ती वस्तू पर्यायी आहे का? त्या वस्तूला मागणी किती आहे बाजारपेठेमध्ये? या सगळ्या बाबींचा विचार त्या ठिकाणी केला जातो किंवा करावा लागतो. म्हणजे आपलं मध्यस्थांवरचं परावलंबन कितपत आहे किंवा किती प्रमाणात आहे, हे त्या ठिकाणी उत्पादकांना समजू शकतं. म्हणजे बाजारातील वस्तूंची स्पर्धा असेल, त्या वस्तूंना असलेली मागणी असेल आणि त्या वस्तूंना पर्यायी वस्तू उपलब्ध असतील, तर आपण मध्यस्थानावर किती प्रमाणात अवलंबून राहायचंय, याविषयीचा निर्णय घेता येतो. बाजारपेठेतील स्पर्धा, पर्यायी वस्तूंची उपलब्धता, मागणीचे स्वरूप याचाही विचार मध्यस्थांच्या अवलंबनासंदर्भात केला जातो. मध्यस्थांमुळे विपणनकर्ता व उत्पादकाचा नफा कमी होणार असेल आणि ग्राहकालाही वस्तू महाग मिळणार असेल, तर मध्यस्थांची साखळी कमी करावी लागते. मध्यस्थांची विश्वासार्हता व उत्पादकाप्रती असणारी त्यांची निष्ठा, हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे या ठिकाणी ठरतात. म्हणजे मध्यस्थांची साखळी कितपत असावी किंवा असू नये, या संदर्भात या ठिकाणी विपणन मिश्र संदर्भात निर्णय घेतला जातो. त्यानंतर शासकीय नियंत्रणे. बघा, कोणताही उद्योग हा सरकारच्या नियंत्रण अंतर्गत येतो. जरी उद्योगासाठी स्वतंत्र कंपनी कायद्याची निर्मिती केलेली आहे, परंतु हा कंपनी कायदा देखील सरकारच्या अंतर्गतच काम करत असतो. आणि म्हणून सरकार ज्या पद्धतीने जेव्हा जसे निर्णय घेईल, त्या पद्धतीने उत्पादकांना आपल्या विपणन मिश्राची निवड त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांची गुदामे ही गावाबाहेर उभारावी लागतात. बघा, सरकारनेच
असं ठरवून दिलेलं आहे, की जरी कंपनी कायदा स्वतंत्र आहे, कंपनी कायद्याने कंपनीला उभारणीची परवानगी दिलेली आहे, तरी देखील सरकारने नियम केलेला आहे. काय? की ज्वालाग्राही किंवा स्फोटक पदार्थ किंवा ज्या वस्तूंचा त्रास समाजाला होतोय, अशा वस्तू शहराच्या बाहेर कुठेतरी लांब असणं अपेक्षित आहे किंवा त्यास ते साठवून ठेवण्याची गोदाम व्यवस्था जी आहे, संग्रह व्यवस्था, ती गावाच्या बाहेर कुठेतरी असणं अपेक्षित आहे. हा निर्णय सरकारने घेतलेला असतो आणि मग या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक उद्योजकाला किंवा उद्योगाला करावी लागते. इथे बघा, जर काही माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहून नेण्यावर बंदी असेल, तर उद्योजकांना काय करावं लागतं? त्या मालाची वाहतूक ही केली जाणार नाही किंवा अशा प्रकारचा माल टाळला जाईल, अशा पद्धतीने किंवा वितरण मिश्र संदर्भात निर्णय त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. बघा जिल्हा बंदी म्हणूयात आपण, राज्य बंदी म्हणूयात आपण कोरोनाच्या काळात शिकलेलो आहोत, की जिल्हानिहाय वाहतूक व्यवस्था सुरू केलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये. आता नंतर ती खुली केलेली आहे. परंतु कधी? सुरुवातीच्या काळात तर गावाबाहेर कुणाला पडणं शक्य नव्हतं. म्हणजे जरी तुम्हाला वाहतूक करायची आहे किंवा वस्तूचं वितरण करायचंय, तरी देखील बघा अ, अनेक उद्योजक किंवा दुकानदार असे आहेत, की त्यांनी ऑर्डर्स दिल्या होत्या, परंतु वितरण मिश्र किंवा वितरण व्यवस्था सुरू नसल्यामुळे एका ठिकाणी त्या वस्तू दुसऱ्या ठिकाणी वितरित करता येत नव्हत्या आणि म्हणून या बाबींचा देखील जर बंदी असेल एका राज्यातून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका देशातून दुसऱ्या ठिकाणी देशामध्ये त्या वस्तू वाहून न्यायच्या नाहीयेत, तर अशा वेळेला कोणत्या प्रकारचं वितरण मिश्र असणं अपेक्षित आहे, या बाबीचा निश्चितपणे विचार केला जातो. त्यानंतर 7वा क्रमांक आहे प्रदेशवार लोकसंख्येची रचना व मागणी. उत्पादित वस्तू या जास्तीत जास्त ग्राहकांना विकण्यासाठी उत्पादकांना प्रयत्न करावा लागतो आणि मग हा प्रयत्न करत असताना लोकसंख्येची घनता म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये किती लोक राहतात, एका राज्यात किती लोक राहतात, एका गावात किती लोक राहतात, एका जिल्ह्यातील लोकसंख्या किती आहे. लोकसंख्येचा प्रदेशवार शिक्षण दर त्या प्रदेशातील लोक किती जसं तुम्ही म्हणू शकता, की केरळची लोकसंख्या ही 100% साक्षर आहे. म्हणजे केरळचा शिक्षण दर काय आहे? केरळ राज्याचा 100%. बरोबर की नाही? लोकसंख्येची घनता. जसं आपण म्हणतो भारतामध्ये इतकी कोटी लोकसंख्या राहते, अमेरिकेमध्ये इतकी लोकसंख्या आहे, चीनमध्ये इतकी लोकसंख्या आहे. तर हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्या प्रदेशामध्ये असलेले जे ग्राहक आहेत, त्यांचा वयोगट काय आहे? म्हणजे ते बालग्राहक आहेत का स्त्री ग्राहक आहेत? सॉरी स्त्री-पुरुष नाही, पण कोणत्या वयोगटाचे? तरुण ग्राहक आहेत का? मध्यमवयीन आहेत का ग्राहक? वृद्ध ग्राहक आहेत का? याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. उत्पन्न गटानुसार वर्गीकरण व लैंगिकतेनुसार वर्गीकरण. बघा, प्रदेशामध्ये जेवढी काही लोकसंख्या राहते, त्या लोकसंख्येची रचना कशी आहे? त्या लोकसंख्येत कोणते ग्राहक किती प्रमाणात आहेत? त्यांची साक्षरतेचा दर काय आहे? त्यांचा उत्पन्न गट काय आहे? त्यांची लैंगिकता काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार वितरण मिश्र संदर्भात उत्पादकांकडून निर्णय घेतला जातो. बघा, मागास भागात म्हणजे दुर्लक्षित भागामध्ये वस्तूला मागणी कमी असल्याने त्या भागात मोठमोठी गोदामे उभारण्याची उत्पादकांना गरज भासणार नाही. विरळ लोकसंख्येच्या भागात वस्तूला मागणी कमी असल्याने मध्यस्थांमार्फत वितरण सोयीचे ठरते. त्यासाठी स्वतंत्र उत्पादकांनी वितरण व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. याउलट लोकसंख्येची तीव्र घनता असलेल्या मुंबई, कोलकाता यासारख्या शहरांमध्ये वस्तूला जास्त मागणी असू शकते. तेव्हा अशा शहरांमध्ये गोदामे उभारून मालाचा विशिष्ट साठा करून ठेवणे योग्य ठरते. वरती सर आहेत बरं का, धनवटे सर. त्यांना आवाज द्या. आवाज द्या इथून. हां, वरतीच आहे. वरती. इथून आवाज द्या फक्त. तर लोकसंख्येची घनता किती आहे विशिष्ट प्रदेशामध्ये, त्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित असतं. त्यानंतर 8वा घटक आहे, वितरण मिश्र निर्णयावर परिणाम करणारा भौगोलिक अडचणी. बघा, तुम्ही पाहताय की देशामध्ये अ, डोंगर रांगा आहेत, उंच सखल प्रदेश आहेत, अ, सलग सपाट प्रदेश आहे, काही ठिकाणी खडकाळ प्रदेश आहे, काही ठिकाणी प्रचंड मातीचा प्रदेश आहे. हं, ओढे नाले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेता आणि मग या सगळ्या प्रदेशांमधून
वाहतूक व्यवस्था निर्माण करावी लागते. बघा, काही प्रदेशांमध्ये वस्तूला चांगली मागणी असते, पण भौगोलिक अडचणीमुळे त्या भागात वितरणविषयक अडचणी निर्माण होतात. वस्तूला मागणी आहे, पण वितरणविषयक अडचणी आहेत. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात रेल्वे वाहतूक नसते. बरोबर? रस्ते दर्जेदार व भरपूर नसतात. अशा वेळी वाहतूक विषयक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. म्हणजे संबंधित डोंगराळ प्रदेशामध्ये वस्तूंना मागणी आहे, पण त्या वस्तूंचा पुरवठा करणारी वितरण व्यवस्था जी आहे ना, ती वितरण व्यवस्था योग्य प्रकारची नसते. कारण त्या ठिकाणी भौगोलिक अडथळे किंवा भौगोलिक अडचणी येतात आणि त्या ठिकाणी स्वतंत्र अशी वितरण व्यवस्था योग्य प्रकारे किंवा योग्य स्थितीमध्ये निर्माण करता येत नाही. अशा वेळी वाहतूकविषयी निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. भूकंप प्रवण व पूरग्रस्त भागात गुदामे बांधता येत नाहीत. या सर्व बाबींचा विचार वितरण मिश्र विषयक निर्णय घेताना करावा लागतो. त्यानंतर वाहतूक व्यवस्थेची विश्वासार्हता. बघा, वितरण मिश्र विषयक निर्णय घेत असताना वाहतूक व्यवस्था किती विश्वासार्ह आहे, या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे. ही वाहतूक व्यवस्था खाजगी आहे की सरकारी आहे की एसटीद्वारे मालवाहतूक करावी लागते की खाजगी ट्रक्स, लॉरीजमधून वाहतूक करावी लागते. या सगळ्या बाबींची जी परिस्थिती आहे, ती लक्षात घेणं अपेक्षित असतं. म्हणजे आता टपाल सेवा आहे आणि त्याला पर्यायी अशी कुरिअर सेवा आहे, बरोबर? त्यातील विश्वासार्ह व्यवस्था कोणती? आता कुरिअर सेवेमार्फत तुम्ही पाहता की वस्तू अनेक ठिकाणी सर्वदूर पोहोचतात आणि अतिशय वेगाने पोहोचतात. पण ही व्यवस्था विश्वासार्ह आहे का? टपाल खातं किंवा टपाल व्यवस्था ही विश्वासार्ह आहे. परंतु अनेक ठिकाणी टपाल व्यवस्था उपलब्ध नाहीये किंवा खूप वेळ लागतो एखादा टपाल दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. म्हणजे वाहतूक व्यवस्था कशी आहे? ती विश्वासार्ह आहे की विश्वासार्ह नाही? यानुसार सुद्धा वितरण मिश्र संदर्भात निर्णय घेतला जातो. बघा, वाहतूक व्यवस्था किती कार्यक्षम व विश्वासार्ह आहे, ते तपासूनच त्या वाहतूक किंवा वितरण मिश्राची निवड त्या ठिकाणी केली जाते. उदाहरणार्थ, वस्तू छोट्या व वजनाने हलक्या असतील, तर त्या पोस्टाद्वारे वितरित करण्यायोग्य असतील, तर भारतीय डाक सेवेमार्फत वितरण करायचे की खाजगी कुरिअर सेवेमार्फत वितरण करायचे, याविषयीचा निर्णय घ्यावा लागतो. कुरिअर सेवा वेगवान असते, पण डाक सेवा त्यापेक्षा अधिक विश्वासार्ह व सर्वदूर पोहोचणारी असते. बघा, तुम्ही कुरिअरच्या कार्यालयात गेला तर काही कार्यालयांमधून विशिष्ट शहरांमध्येच कुरिअर सेवा अ, टपालाची वाहतूक करत असतं. परंतु दुर्गम भागामध्ये कुरिअर सेवा मात्र उपलब्ध नसते. परंतु दुर्गम भागात टपाल व्यवस्था मात्र उपलब्ध आहे. मग तुम्हाला वस्तू नेमकी कुठे पाठवायची आहे? यावर तुम्ही वितरण मिश्र संदर्भात कोणता निर्णय घ्यावा ते अपेक्षित असतं. खाजगी वाहतूक कंपन्या व रेल्वे यासारखी सार्वजनिक व्यवस्था म्हणजे एसटी किंवा एसटीद्वारे मालवाहतूक असेल, यातही अशीच तुलना करून निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे रेल्वेद्वारे वाहतूक करायची आहे की बसद्वारे वाहतूक करायची आहे की ट्रकद्वारे वाहतूक करायची आहे, या संदर्भात देखील निर्णय घेतला जातो. त्यानंतर खासगी पर्यायांची उपलब्धता. अनेकदा शासकीय गोदामांमध्ये मालसाठा करणे त्रासदायक ठरते. अशा वेळी खासगी गोदामे व शीतगृहे उपलब्ध असतील, तर त्याविषयीचा पर्याय निवडता येतो. वाहतुकीच्या बाबतीतही सार्वजनिक वाहतुकीऐवजी खाजगी वाहतुकीचा पर्याय किती व्यापक व सरदूर पोहोचणार आहे, हे तपासून निर्णय घेतला जातो. बघा, बऱ्याचदा काय होतं, सरकारी बाबींचं पालन करत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणजे सरकारी औपचारिकता पूर्ण करताना वेळ खर्च होतो, पैसा पण खर्च होतो आणि व्यवसाय संस्थेमध्ये तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला ग्राहकाची मागणी आहे, त्यावेळेला जर वस्तूंची उपलब्धता ग्राहकांना झाली नाही, तर ग्राहक पुन्हा त्या वस्तूंना मागणी करणार नाहीत. त्या वस्तूंची मागणी करत नाहीत. दुसरी पर्यायी वस्तू जी आहे, ती पर्यायी वस्तू निवडण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ काय होतो, की जर शासकीय पर्याय योग्य प्रमाणात किंवा योग्य वेळी उपलब्ध होत नसतील, योग्य खर्चात उपलब्ध होत नसतील, तर वितरकांना काय करावं लागतं, उत्पादकांना काय करावं लागतं, वस्तूच्या वितरणासाठी जे खाजगी पर्याय उपलब्ध आहेत, त्या पर्यायांची अ, अ, मदत त्या ठिकाणी त्यांना घ्यावी लागते. तर अशा प्रकारे वस्तूचे वितरण मिश्र संदर्भात निर्णय घेत असताना जे घटक कारणीभूत ठरतात किंवा जे मुद्दे परिणाम करतात, असे मुद्दे आपल्याला सांगता येतील. ठीक आहे. तर वितरण मिश्र संदर्भातली संकल्पना जी आहे ती या ठिकाणी आपली
संपलेली आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला प्रमोशन मिक्स विक्रय वृद्धी मिश्र ही संकल्पना अभ्यासणार आहोत. आपण आज या ठिकाणी थांबूयात.